जयेश म्हणतो, सर तुम्ही किती भारी मिमिक्री करता, तुम्ही बिग बॉसमध्ये हवे होतात. हो, मी बिग बॉसमध्ये गेलो असतो ना तर काय झालं असतं की सर्व बाया माझ्या मागं लागल्या असत्या माझी पर्सनॅलिटी बघून. म्हणजे बॉडी नाही, अशी बोलण्याची पर्सनॅलिटी बघून. आणि आपल्याला बाया चालत नाही, आपल्याला बाई जवळ आलेली चालत नाही, बुवा पण जवळ आलेला चालत नाही. आणि देवाने माझ्या नशिबात काय लिहून ठेवलंय मला माहीत नाही. म्हणजे तुम्हाला सांगतो, माझा 90% वेळ बायांमध्येच जातो. ज्याच बाया येऊन बसतात, जेच रडायला सुरुवात करतात, जेच घराची घराणी गातात, इतक्या इवळतात, इतक्या इवळतात, इतक्या इवळतात, एवढ्या इवळतात की ह्या एखाद्या मावतीवर एवढे इवळतील की नाही. बसली समोर की इवळली, बसली समोर की इवळली, बसली समोर की इवळली. आणि बायांना असं वाटतं की समोर बसून इवळलं की भाऊंवरती जास्त परिणाम होतो, म्हणजे भाऊ जास्त आमचं केअरफुली ऐकतात. पण यांचं इवळणं ऐकून 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 मला डोक्याला ताण व्हायला लागलाय, मला गोळ्या सुरू व्हायला लागल्यात. कारण माझ्या समोर बसून कोणी इवळलं की मला ते खरंच सहन होत नाही. ती बाई इवळायला लागली की मलाही रडायला यायला लागतं. मी सांगत असतो, बाई रडू नका, तोंडाने बोला, बाई रडू नका, तोंडाने बोला. पण ते बसलं की हॅ करून जे सुरू होतं ते विचित्र वाटतं फार. बरं, हे झालं बायांचं. माणसांचं काय नशिबात असेल, जेच पोरं